दिनांक 20/6/2024 रोजी क्राईमचे डीसीपी काळे मॅडम, एसीपी सोनवणे मॅडम, पीआय श्री डोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एपीआय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार गोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतं. त्यानुसार श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमनी तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या 111/2024 या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले. त्यावर त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी 2023लाही आमच्याकडे जोडबावी पेठला 2 गुन्हे आणि फौजदार छावडीला 1 गुन्हे केलेल्याचं कबुली दिलं. त्या गुन्ह्याच्या जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेजच्या 1 घरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 1 घरफोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रिकव्हर केलेले आहेत. यात एकूण जोडबावी पेठच्या 111/24 केसमध्ये 211.3 ग्राम सोने म्हणजे जवळपास 21 तोळे सोने रिकव्हर झालेले आहेत. 161/23 या घरफोडीत 5,420 म्हणजे जवळपास 5.5 किलो चांदी रिकव्हर झालेले आहे. CR नंबर 583/2023 यात 62 ग्राम सोने. फौजदार छावडीच्या 479/23 या घरफोडीत 115.5 ग्राम सोने म्हणजे 11.5 तोळे सोने रिकव्हर झालेले आहेत. बारामती शहर पोलीस स्टेशनच्या 159/24 या केसमध्ये 10 किलो 440 ग्राम चांदीच्या वस्तू रिकव्हर झालेल्या आहेत. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 174/24 या घरफोडीत जवळपास 2 किलो चांदीच्या वस्तू जप्त केलेल्या आहेत. एकूण 389.3 ग्राम सोने आणि 17 किलो 835 ग्राम चांदीच्या वस्तू एवढं जप्त केलेलं आहे. यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत 28,41,400 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आलेले आहेत. हे क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे. त्याबद्दल त्यांच्याकडे जे गाडीमधून घरफोडी करण्यासाठी जे वापरतात ते कटर वेटर जे आहेत तशा वस्तूही जप्त केलेल्या आहेत आणि जे मेल्ट करण्यासाठी जे सोना चांदी मेल्ट करण्यासाठी जे वापरण्याचे इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहेत तेही त्यांच्याकडून मिळालं आहे. सो आता पुराणा केसेस जे आहे त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सर्व गोष्ट ऍड होईल आणि चांगला चार्जशीट आम्ही कोर्टासमोर पेश करणार आहे.